लहानपणी जे गणपती उत्सव आपण साजरा केलेला असतो, कोणाच्या दोरबांची जोडी पहिली बांधून होतीये इथपासून ते चंदन कोण उगाळणारे आणि नैवेद्य दाखवून आपण खातोय कधी, हे सगळं. आणि मला आठवत आहे की माझे वडील खूप गोष्टी सांगायचे. तर एक माझ्या आजीच्या घरी एक बाजलं होतं, खूप मोठं बाजलं होतं. त्याच्यावर आम्ही सगळी ऑलमोस्ट 9 जण आणि माझे बाबा अशी एकच गोष्ट गणपतीचे 4-5 दिवस तीच गोष्ट पोंगाराम हत्तीची सांगत असत. ही अशा अनेक आठवणी. आणि ह्या चित्रपटात काम करताना खूप मला मजा आली, कारण ज्यांच्याबरोबर आधी कामं केलेली आहेत ते सगळे कलाकार आणि नवीन पिढीतले हे कलाकार आणि निकिता सुद्धा, या सर्वांबरोबर काम करताना एक वेगळी ऊर्जा मिळाली आणि खूप आनंददायी अनुभव होता माझ्याकडे. फार विरळा एखादी उत्तम पटकथा तुमच्याकडे येते ज्याच्यामध्ये 14 पात्र आहेत. अशा चित्रपटाच्या अशा कथानकामध्ये प्रत्येक कॅरेक्टरला त्याची कॅरेक्टर आर्क असणं ही अत्यंत विरळ गोष्ट आहे. म्हणजे मी काही वेळेला फार कमी चित्रपटात काम करण्याचं ते एक मोठं कारण होतं. आणि अत्यंत म्हणजे त्यांनी 4 वर्ष जर घेतली असतील या चित्रपटाच्या पटकथेवर काम करण्याकरता, तर ती सार्थक आहेत असं मला वाटतं. सो कुडोज टू हिम की इतकी म्हणजे प्रत्येकाला एक तरी व्यक्ती त्याच्यामध्ये आपल्या फॅमिलीतली सापडेल आणि त्या व्यक्तीला कसं समजून घ्यावं ह्याचं सूत्र देखील सापडेल. 2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे सर्वात महत्वाची ती नवज्योत बांदिवडेकर बद्दलची. हा चित्रपट घडला, तो घडवला त्यांनी. आणि पहिल्यांदा जेव्हा आमची भेट झाली तेव्हा मला संदीपचा फोन आला होता. संदीप कुठे माहीत नाही, की निर्माते आहेत, दिग्दर्शक नवज्योत आहे आणि त्यांनी भेटायला बोलवलं आहे. म्हटलं मी नाही भेटायला सर, त्यांना सांग माझ्याकडे यायला. तो असा झाला, तो फापरला थोडा. त्याच्यानंतर मग मला फोन आला नवज्योतकडनं की आम्ही येतोय, आणि ऑफिसला आला आणि नरेशन दिलं मला. ठीक आहे, एक चित्रपट करायचा आणि अश्विनी होती आणि एक चित्रपट करायचा, चांगला चित्रपट वाईट चित्रपट हे तेव्हा काहीही कल्पना नव्हती. परंतु एक चांगला चित्रपट समोर आलेला आहे, तो सोडायचा नाही, करायचा. याच्यामध्ये आय एम प्लेइंग हिज फादर. पहिल्यांदाच माझ्यासाठी हा अनुभव आहे की मी कोणाचा तरी बाप करतोय चित्रपटात. पण आय सेड ओके लेट्स डू इट. पण त्यानंतर जसा हा चित्रपट पुढे केला आणि केरळमधलं पहिलं शेड्यूल झालं, तेव्हा या मुलाबद्दलच म्हणेन मी, कारण हा छोटा आहे. यांनी ज्या आत्मीयतेने आणि ज्या डिसिप्लिननी काम केलेलं आहे, आणि म्हणजे आय रिअली फील एक्स्ट्रीमली प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म नाव, ॲज मच ॲज आय वॉज फीलिंग बिफोर. पण आता असं वाटतं की या नवज्योत बांदिवडेकर इज अ रिअली गुड डायरेक्टर इन मेकिंग फॉर दिस इंडस्ट्री, फॉर द कमिंग मराठी अँड फ्युचर हिंदी फिल्म. त्याचं डेडिकेशन आणि एकूणच सगळा जो प्रवास आम्ही केरळामध्ये कितीतरी कष्ट त्यांनी भोगलेले आहेत. म्हणजे काय काय नाही झालं जे चित्रपटात होऊ, म्हणजे झाल्यानंतर चित्रपट कदाचित लोक बंद करत असतील असे, पण ही हॅज गॉन थ्रू ऑल द हेल्प आणि टुडे वी आर स्टँडिंग हिअर ऑन दिस डे. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल फॉर नवज्योत टू हॅव कास्ट मी इन दिस फिल्म आणि टू ऑल द प्रोड्युसर्स ओव्हर हिअर. सो आणि प्लीज नोट दिस, देयर इज अ बिग डायरेक्टर इन मेकिंग. थँक्यू सो मच. पहिली गोष्ट म्हणजे नवज्योत बांदिवडेकर आणि माझी ओळख नव्हती. त्यांना मी अरे तुरे करावं अशा वयाचे ते आहेत. पण जेव्हा पहिल्यांदा तरी मला गोष्ट ऐकवली, आणि गौरी माझ्या मित्राची मुलगी, इथल्या बऱ्याच लोकांना माहीत नसेल पण तिचे आजोबा मराठीतले आणि हिंदीतले अत्यंत मोठे नाटककार, पटकथाकार, संवाद लेखक असे होते. जर तिला ते आवडलं असेल आणि तिला ते मान्य असेल तर ते मुळात चांगलं असणार एवढं निश्चित. त्यानंतर जेव्हा माझी त्यांची भेट झाली, मग आम्ही चित्रपटासाठी गेलो. मिठाला काय म्हणतात मल्याळम मध्ये, पाण्याला काय म्हणतात मल्याळम मध्ये, इथून सुरुवात होती. अशा अवघड अवस्थेमध्ये जाऊन तिथे काम करायचं. बरं, कलाकार बोलताना फार छान बोलतात, वागताना वेगळे असतात, तर अशी सगळी फलटण तिथे घेऊन जायची म्हणजे खूप कठीण काम. आणि दुसरं म्हणजे मला त्यांच्याबद्दल एक वाटतं की काही लोक 98-99% मार्क म्हणून वरती जातात. मला 65-70 करायचं, पण त्यांना 100च्या वर लागतात प्रत्येक गोष्टी. थोडासा दुराग्रह आहे तो त्यांचा. म्हणजे नाही ना, ठीक आहे ना, म्हणजे माझा एक केस असा असला तर काय होतं, नाही तो त्यांना तसा म्हणजे तसाच पाहिजे.
आणि तो थोडासा हट्ट करून त्यांनी अशा पद्धतीने इतकं सुंदर त्याचं आयोजन केलं. तुम्ही आता यांना विचारत की किती दिवस तुम्ही चित्रीकरण करत होता, मला अजून 5-6 दिवस सुद्धा चालले असते. आणि खरं म्हणजे काय होतं की बरेच लोक मला आधी भेटले होते पण कधी भेटतात नाही भेटतात. अश्विनी बरोबर मी काम केलं, अजिंक्य बरोबर काम केलं, शुभांगी बरोबर काम केले, शरद भुताड यानंतर आम्ही असं बघितलं नाटकात काम करताना, आणि सगळ्यांबरोबर मी थोडं बहुत काम केलंय. पण हे सगळे एकत्र, आणि हे एकत्र असताना सुद्धा मला अत्यंत गोष्ट आवडली याच्यामधली चित्रपटातली की माझं गाव रत्नागिरी, तिथे आम्ही लहानपणी 70-72 माणसं गणपतीसाठी जमायचो. पण आमच्या घरात भांडणं व्हायची नाही, त्यामुळे हळूहळू संख्या कमी झाली. भांडायचं नाही मग यायचं कशाला गणपतीला, म्हणून हळूहळू कमी झाली. आणि आता ती परंपरा जवळजवळ लोप पावली. तर या सिनेमातून तुम्हाला पुन्हा हे दिसेल की एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे काय आहेत, त्यातला सण साजरा करणं सोडा, त्यातनं माणसं स्वभावाचे कंगोरे कळतात, जवळ येतात, खाण्यापिण्याच्या अत्यंत पारंपरिक गोष्टी लुप्त पावल्या आहेत त्या हळूहळू कशा या चित्रपटाद्वारे जागृत होतील आणि समाजासाठी तो एक आरसा ठरेल की असंही जगता येतं आणि कदाचित असं जगलं तर ते चांगलं जगता येतं. त्याबद्दल हा पायंडा इतक्या तरुण मुलांनी पाडला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि मी त्यांना कायम अहोजावच करीन, त्यांच्या पाठीवर सुद्धा करत होतो, कारण त्यांचं मी काम बघितलं म्हणून मी त्यांना अहोजाव केलेलं आहे. आणि हा चित्रपट सर्व कारणांनी चांगला झाला. मी काही चित्रपट असे केलेत की जे तिथल्या जेवणासाठी गाजले, काही चित्रपट असे केले की तिथलं रेस्टॉरंट चांगले होते, हॉटेल चांगले होते म्हणून गाजले, काही चित्रपट मग होते कथाबिता बरी होती म्हणून गाजले. परंतु हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला पहिल्यापासून शेवटपर्यंत. आणि मुख्य म्हणजे जे असतं ना की सैन्याचं पोट भरलेलं असतं की ते चांगलं लढतं, ती काळजी निर्माता मंडळाने सगळ्यांनी व्यवस्थित घेतली. आणि मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं सुयश चिंतितो. थोडा जास्त बोललो कारण मला फारसे चित्रपटात कोणी काम देत नाही म्हणून पुन्हा किती महिन्यांनी बोलायला मिळेल. पण मनापासून धन्यवाद सगळ्यांना. मेरे जितने लोग यहाँ पर खड़े हैं, जितने लोग सामने बैठे हैं जो इस फिल्म का हिस्सा है, वो सब मेरे टीचर थे, सब के सब. सबने कोशिश की है मुझे बहुत सिखाने की. वो मैं थोड़ी स्लो हूँ लैंग्वेज सीखने में, लेकिन जो मेरा अनुभव रहा है यहाँ पर सबके साथ काम करने का, ये एक ऐसी फिल्म है, ऐसा नहीं कि हमने फिल्में पहले नहीं की हैं, हम सब ने यहाँ पर फिल्में पहले की हैं, लेकिन मुझे नहीं लगता कि ऐसी फिल्म का कोई भी हिस्सा आज तक बना है जहाँ पर आपको एक घर वाली फीलिंग आए. मेरे हिसाब से जैसे गौरी जी ने भी कहा पहले स्टेज पर, जितनी पॉजिटिविटी इस फिल्म में रही है, मुझे कभी भी एक पल के लिए ऐसे नहीं लगा कि मैं मराठी नहीं हूँ और शायद मुझे ये भाषा मैं सीख रही हूँ, मुझे ठीक से नहीं आती है. मुझे हमेशा यहाँ पर एक अपनेपन की फीलिंग सबने दी है. तो मेरे लिए बहुत बहुत एक खूबसूरत सा समय निकला है ये फिल्म पर काम करने का. और जिस पॉजिटिविटी के साथ हमने ये फिल्म बनाई है, उम्मीद है कि वैसे ही ये सारे दर्शकों में ली जाए. फॅमिली ड्रामा असा सिनेमा खूप वर्षांनी येतो असं मला वाटतं. ऑनेस्टली एक सहकुटुंब, अख्खं कुटुंब स्क्रीनवरती पण दिसणार आहे आणि तसंच तुमच्या कुटुंबाबरोबर जाऊन तुम्ही चित्रपट बघू शकता असा हा चित्रपट ठरणार आहे. आणि नशिबान समजतो मी स्वतःला, कारण काय इतकी उत्कृष्ट सगळे सहकलाकार सोबत होते, त्यामुळे किती एनरिचिंग एक्सपिरियन्स असेल हे तर कोणालाही कळेलच. पण त्यातून इतका चांगला चित्रपट, म्हणजे मगाशी नवजोत म्हणाला तसा, खरंच त्यांनी नुसतंच बोलायला म्हणून नाही, त्यांनी ज्या प्रकारे एफर्ट्स घेतले, एक मोठा चित्रपट म्हणून बनवायचा असं नाही, पण त्या चित्रपटासाठी जी काय गरज लागणार आहे ते सगळं काही पुरवलंय. म्हणजे इतकं प्रोफेशनली गोष्टी घडल्यात. आमचं एक टेबल रीड सुरुवातीला जे झालं होतं ते सुद्धा इतकं व्यवस्थित, त्यामुळे डे 1 पासून, आणि डे 1 ची सुरुवात सुद्धा बाप्पाच्याच आशीर्वादाने झाली होती. सिद्धिविनायकाला आम्ही गेलो होतो आणि त्यानंतर आज सुद्धा टीजर लॉन्चची पण सुरुवात त्याचनी केली. तर अख्खा हा एक्सपिरियन्स जो आहे तो इतका एनरिचिंग आहे. आणि फायनली चित्रपट आता रिलीज होतोय, आम्ही सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. तर बाप्पा नक्कीच, घरात गणपती नक्कीच सप्टेंबरमध्ये येतात, पण घरात गणपती 26 जुलैला येतात. माझ्यासाठी एक छानशी भूमिका मला नवजोतने दिली आणि सगळं प्रोडक्शन टीमने फार सुंदर मेहनत घेऊन मी ही फिल्म तयार केली आहे. आणि मला आनंद झाला एवढा की मी एवढी नशीबवान नाही की माझं कोकणात घर आहे किंवा माझे कुठे नातेवाईक आहेत. माझं नाही आहे, तर या निमित्ताने मी महिनाभर तसं एन्जॉय केलं ते घर. फार मजा आली आणि सगळ्या टीमचे पण आत्ताच आभार मानले पाहिजेत. कोकणात माझं घर वगैरे नाही आहे, पण जसं ह्या घरात म्हणतो आपण की
माझ्या घरी आमच्या आजोबांचे 5 भाऊ होते, त्याच्यामुळे ते सगळे आमच्याकडे घरी गणपतीला यायचे, मुंबईतच. पण प्रत्येकाची जशी कामं ठरलेली असायची, म्हणजे आमच्याकडे खूप शो पीसेस होते, फ्लावर पार्ट्स होते, सगळं त्याच्यामध्ये. सो ऑफकोर्स मी कनेक्ट, कोकणाचा मात्र अनुभव मला नवज्योतनेच दिला. आणि मला महत्त्वाची गोष्ट इथे सांगावीशी वाटेल की नवज्योत, गौरी हे माझे फार हक्काचे, इव्हन सिद्धेश चौधरी हे फार हक्काचे माझे मित्र आहेत आधीपासूनचे. आणि जसं नवज्योत म्हणाला की 4 वर्षापासून ही तयारी सुरू आहे, तेव्हा पहिल्यांदा त्याने मला सांगितलं होतं, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये पण माहिती नव्हतं, पण मला माहिती होतं की आपण एक फिल्म करतोय परी आणि आपण करणार आहोत. आणि मी खूप आतुरतेने वाट बघत होते. नंतर बरीच 4 वर्षात काही बोलणं नाही झालं, पण नंतर परत जेव्हा झालं तेव्हा नवज्योतने मला सांगितलं की आपण आता फायनली करतोय. त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळे टीझर्स बघणं किंवा इव्हन आज हा टीझर लॉन्च आहे म्हटल्यानंतर मला सकाळपासून माझ्या डोक्यात फक्त हे जे कोकणचं सारखं बॅकग्राऊंडला एक म्युझिक, घरात गणपतीचं प्ले होत राहतंय सतत. सो थँक्यू सो मच नवज्योत की तू मला एवढ्या मोठ्या सिनेमाचा भाग करून घेतलंस. थँक्यू सो मच. आणि गौरी, सिद्धेश, इव्हन अश्विनी हे फार जवळची लोक आहेत माझी, माझ्या हक्काचा सिनेमा आहे. सो जेव्हा आम्ही हा पिक्चर कास्टिंगचं चालू केलं, सो माझा मित्र रोहन माकुसकर, मला माहिती नाही तो इथे आहे का, सो जेव्हा आम्ही कास्टिंग चालू केलं तेव्हा तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही, पण आमच्या पेपरवरती हेच सगळे पहिले चेहरे होते. म्हणजे असं नाही आहे की आम्ही कास्टिंगची प्रोसेस खूप वेळ चालू होती किंवा आम्ही भरपूर लोकांना भेटलो, पण म्हणजे माझ्यासाठी होतं की हे कुटुंब 14 जण, हे कुटुंब कसं दिसेल. आणि तेव्हा जेव्हा आमचं फर्स्ट इनिशियल पेपर ड्राफ्टवरती जेव्हा चेहरे लावले आणि मी त्याला म्हटलं की हे जर आपण करू शकलो ना, म्हणजे हे जे तुम्ही आता इथे सगळे बघताय ह्यांना जर आपण एकत्र आणू शकलो ना, तर दिस विल बी लाईक द बिगेस्ट कास्टिंग ऑफ एव्हर. सो आय एम एक्स्ट्रीमली हॅपी. आणि मला एक अजून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की प्रत्येकाला मी नरेशन दिलं आणि इथे मंचावर उभं असलेला प्रत्येक जण हा नरेशन झाल्यानंतर त्यांनी पिक्चरला लगेच हो बोललेला आहे. सो थँक्यू सो मच मला सांभाळून घेतल्याबद्दल. माझ्या पहिल्या पिक्चरसाठी तुम्ही माझ्या पाठीशी असे उभे आहात, तर खूप 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 धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.